नाही, हैदराबाद गॅजेटियरचा फायदा झाला की नाही आम्ही माहिती घेतो आहोत, परंतु आंदोलन संपवण्यासाठी सरकारने जरांगे पाटलांची जर बोळवण केली असेल तर मात्र हे फार धोकादायक आहे. दुसरीकडे ओबीसींना भडकवायचं आणि एकीकडे मराठा समाजांना भडकवायचं आणि आपली पोळी शेकून घ्यायची. पण गॅजेटियरच्या संदर्भात सांगायचं झालं तर जो JR गव्हर्नमेंटनी काढला आहे त्यातून आता किती फायदा होतो त्यापेक्षा मराठवाड्यातील यापूर्वीच अनेकांनी OBC प्रमाणपत्र मिळवलेलं आहे. ते तुम्हाला जिल्हा परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकानंतर महानगरपालिकेच्या निवडणुकानंतर दिसून येईल. म्हणजे ओरिजिनल OBCचा वाटा कोणी हिरावला हे आता आज काही सांगायची गरज नाही, निवडणुकानंतर आपण बोलूया. त्याची माहिती घेईल मी आणि नंतर मी बोलणार आहे. पण जरांगे पाटलांचं जे आंदोलन होतं ते संपवण्यासाठी जर त्या हैदराबाद गॅजेटियरच्या म्हणण्याप्रमाणे JR काढून जर फायदा होत नसेल तर मग चुकत कोण आहे? जरांगे पाटील चुकत आहे की सरकार चुकत आहे? चूक कोणाची यावरही मराठा समाज विचार करेल. नाही, आता काही होणार नाही, कारण गव्हर्नमेंटने एक JR काढून कास्ट सर्टिफिकेटच्या भरोश्यावर फॉर्म स्टॅम्प करायचा लोकल बॉडीज निवडणुकीमध्ये हे ठरवलं आहे. 6 महिन्याची व्हॅलिडिटीसाठी मुदत दिलेली आहे. त्यामुळे आत्ता बोलून काही त्यांचा फॉर्म काही बाद होणार नाही. आपण त्याच वेळेस बोलू ज्यावेळेस हे सगळ्या प्रक्रिया पूर्ण होईल, म्हणून मी म्हणालो. नाही, आता असंही सुधीर भाऊ बोलतात ते खरं बोलतात. सुधीर भाऊंनी हे सगळ्या बजेटमध्ये त्यांची भूमिका मांडली आहे. ते विदर्भाच्यासाठी आणि विकासासाठी नेहमी आग्रही राहतात. त्यामुळं सरकारला घरचा आहेर म्हणण्यापेक्षा सरकारला आरसा दाखवला असं म्हणायला हरकत नाही की तुम्ही काय चुकीचं दाखवाय. तुम्ही तोंड बघा त्या आरशात, तुम्ही विदर्भाला काय देताय, तुमचा चेहरा गोरा आहे की काय दाखवण्याचं काम त्यांनी करून दिलं आहे. या निमित्तानं त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. नाही, बघा, सरकारने कुणालाही पाठीशी घालू नये. तो राड्याचा साक्षीदार आम्ही आहोत, सगळी माहिती आम्हाला आहे. पण एखाद्यांनी ज्या पद्धतीनं सत्ताधारी असो की विरोधी असो कोणी पण चूक केली त्याच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई झाली पाहिजे, त्याच्यावर त्याला अटक झाली पाहिजे. तो सुटता कामा नये, कायद्याचा धाक असलाच पाहिजेत. आणि विधानभवनसारख्या पवित्र परिसरामध्ये अशा प्रकारचे वैयक्तिक द्वेषापोटी राजकारणापोटी राडे होत असतील तर याचं पावित्र्य कसं राहील? म्हणून कारवाई ही कडकच कारवाई झाली पाहिजे, कुठेही सुटता कामा नये. ती हिंमत मुख्यमंत्र्यांनी दाखवली पाहिजे. जो चुकला असेल त्याच्यावर हवी, त्याच्या पाठीमागे षडयंत्र रचून जर सरकारकडे माहिती आहे ते षडयंत्र रचण्यामध्ये ज्यांनी काही रोल निभावला तो त्यातून सुटता कामा नये. चोर सोडून संन्याशाला फाशी कशाला? फाशी चोरालाच झाली पाहिजेत. ज्याने हे घडवून आणलं, ज्याच्या इशाऱ्यावर घडलं तो सुटेल तर उपयोग काय? म्हणजे एखाद्याला खून करायसाठी पैसे देणं, सुपारी देणं, बंदूक देणं, गोळ्या देणं आणि म्हणणं की माझा काही संबंध नाही, माते भडकवणं दुसऱ्यांची, तोच खरा गुन्हेगार आहे जो माती भडकवतो.